अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्रांनो. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सण, महिना आणि प्रत्येक परंपरेमागे एक खास अर्थ दडलेला असतो. आज आपण जाणून घेणार आहोत एका अतिशय पवित्र आणि आध्यात्मिक महिन्याबद्दल. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास. हा महिना इतका विशेष का मानला जातो? तो दरवर्षी का येत नाही? या महिन्यात काय करावं, काय टाळावं आणि या धार्मिक महिन्याचं महत्त्व नेमकं आहे तरी काय? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. अधिक मास म्हणजे नेमकं काय? हिंदू पंचांग हे चंद्राच्या गतीनुसार चालते, तर इंग्रजी कॅलेंडर सूर्याच्या गतीनुसार चालते. चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यात साधारण 11 दिवसांचा फरक पडतो आणि हा फरक भरून काढण्यासाठी साधारण 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो आणि त्यालाच आपण अधिक मास असे म्हणतो. म्हणजेच हा महिना निसर्ग आणि काळ यांच्यात समतोल राखण्यासाठी निर्माण झाला आहे. अधिक मासाला पुरुषोत्तम मास हे नाव कसं पडलं? पुराणांमध्ये सांगितलं जातं की या महिन्याला सुरुवातीला कोणीही महत्त्व देत नव्हतं. सर्व महिने त्याला कमी लेखायचे. तेव्हा हा महिना भगवान विष्णूंकडे गेला आणि मदतीची विनवणी केली. भगवान विष्णूंनी या महिन्याला स्वतःचं नाव दिलं, म्हणजेच पुरुषोत्तम मास. म्हणून हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. अधिक मासाचं धार्मिक महत्त्व. असं मानलं जातं की या महिन्यात केलेला जप, पूजा, वाचन, दान, सत्संग यांचं पुण्य अनेक पटींनी वाढतं. लोक या महिन्यात विष्णू सहस्रनाम, भगवद्गीता वाचन, रामरक्षा, हरिपाठ, नामस्मरण करतात. हा महिना मन शांत करण्यासाठी आणि भक्तीमध्ये रमण्यासाठी खूप महत्त्वाचा अधिक मासात खालील गोष्टी आवर्जून कराव्यात. देवपूजा आणि दीप लावावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. गरजू लोकांना दान करावं. गाईला चारा, पक्ष्यांना दाणे द्यावेत. सात्विक आहार घ्यावा आणि वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घ्यावा. अधिक मासात काय टाळावं? परंपरेनुसार या महिन्यात विवाह, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात, मोठे शुभकार्य टाळले जाते. कारण हा महिना भक्ती आणि साधनेसाठी राखून ठेवलाय असं मानलं जातं. अधिक मासातील दानाचं महत्त्व. या महिन्यात दानाला विशेष महत्त्व आहे. अन्नदान, वस्त्रदान, गोडधोड वाटप किंवा गरजूंना मदत करणं हे खूप पुण्याचं मानलं जातं. असं म्हणतात, अधिक मासात केलेलं दान कधीही व्यर्थ जात नाही. एक छोटीशी कथा. एक गरीब व्यक्ती रोज श्रद्धेने भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचा. त्याच्याकडे मोठी पूजा करण्यासाठी पैसा नव्हता, पण मनात खरी भक्ती होती. त्याने अधिक मासात रोज फक्त एक दिवा लावून प्रार्थना केली आणि पहा ना, काळानुसार त्याच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान आलं. या कथेतून एक गोष्ट समजते, देवाला मोठेपणा नाही तर खरी भक्ती महत्त्वाची असते. आजच्या काळात अधिक मासाचं महत्त्व. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस स्वतःलाच वेळ देत नाही. अधिक मास आपल्याला थोडा वेळ थांबून आत्मचिंतन करायला शिकवतो. हा महिना फक्त धार्मिक नसून मन शुद्ध करण्याचा, वाईट सवयी सोडण्याचा आणि सकारात्मक विचार करण्याचा काळ आहे. अधिक मास आला दारी, भक्तीची ही वेळ भारी. नामस्मरा विठुरायाचे, पावन होती जीवनवारी. दानधर्म करा मनापासून, सत्कर्मांनी भावे पूर्ण.
हरिनामाचा गजर करता दुःख सारे होती क्षीण. उपास पूजा श्रद्धेने मन न्हाऊ दे प्रेमाने. अधिक मासी कृपा होते विठ्ठलाच्या नामस्मरणाने.